नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे. जर का तुम्ही एकदा सबस्क्राईब करून ठेवला की तुम्हाला परत परत करावे लागणार नाही. परत एकदा विनंती आहे, प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी विभक्त का लढली व याचे कारण कोणते आहेत ते आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, मला असं वाटते की वंचित बहुजन आघाडीला हा निर्णय का घ्यावा लागला, तर तो संजय राऊत रोज सकाळी 9 वाजता प्रेस कॉन्फरन्स सांगत असत की आम्ही वंचित बहुजन आघाडी आम्ही सोबत लढणार आहोत, आम्ही त्यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नाही व त्यांना आम्ही 4 जागेचा प्रस्ताव दिला आहे व ते आम्ही कायम आहे, हीच गोष्ट वारंवार सांगत असत. पण ते 4 जागेच्या वर पुढं काय ते जात नव्हते. नाईलाजाने प्रकाश आंबेडकरांना निर्णय घ्यावा लागला की महाविकास आघाडीमध्ये काही आमची चर्चा होत नाही व ते आम्हाला बदनाम करण्याचं कारस्थान त्यांनी रचत आहेत. ते सतत सांगत होते की आमच्यामध्ये कोणताही मतभेद नाही. तर ते वारंवार वंचित बहुजन आघाडीवर खापर फोडत असत की वंचित बहुजन आघाडीचा आम्हाला प्रस्ताव देत नाही, त्यांची चर्चा करायला पुढं ते तयार होत नाहीत. व ते ज्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर सांगत होते की 10 ते 15 जागेवरती महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत, त्यावरती कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते. आज जर आपण पाहिलं तर आता तुम्ही बघत आहात की 2 ते 3 जागेवरती उद्धव ठाकरेंनी जाहीर सभा घेऊन जाहीर सभेमध्ये डायरेक्ट उमेदवार घोषित केले आहे. ही गोष्ट महाविकास आघाडीच्या त्यांच्या बैठकीत ठरली नव्हती, तरी त्यांनी डायरेक्ट उमेदवार घोषित केले आहे. आता तीच गोष्ट आता यांच्यामध्ये मतभेद चालू आहेत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये. त्यांच्यामध्ये आता रोज उठून मतभेद चालू आहेत की त्यांनी असं करायला नको पाहिजे होतं, त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घ्यायला पाहिजे होता, चर्चा करून निर्णय घ्यायला पाहिजे होता, असं ठरलेलं नव्हतं. आता ही गोष्ट टी व्हीला आपण पाहत आहोत रोज. हीच गोष्ट जर तुम्ही एकत्र बसून व्यवस्थित चर्चा करून जर मार्ग सोडला असता तर ही वेळ आली नसती. त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडीसुद्धा तुम्ही त्या पद्धतीने चर्चा केला असता तर त्यांना निर्णय घ्यावा लागला नसता. व त्यांनी सुरुवातीच्या बैठकीपासून बाळासाहेब सांगत होते की मनोज जरांगे यांना तुम्ही जालनामधून त्यांना उमेदवार घोषित करा व त्यांना पाठिंबा द्या. पण त्यावरती का त्यांनी चर्चा शेवटपर्यंत केली नाही. व त्यांचं बाळासाहेब आंबेडकरांची लढाई व मनोज जरांगे यांची लढाई एकच आहे की गोरगरीब जनता व गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे व त्यांना सत्तेत जायला पाहिजे. व बाळासाहेब आंबेडकरसुद्धा हीच गोरगरीब जनता वंचित घटक यांना सत्तेत बसवण्याचा विडा बाळासाहेब आंबेडकरांनी उचलला होता व ती गोष्ट महाविकास आघाडीला पटली नसावी. त्यांना गोरगरीब जनता वंचित घटकांसोबत काम करताना त्यांना लाज वाटत असावी. या गोष्टीमुळेच त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांची चर्चा पुढे नेली नसावी. ही गोष्ट बाळासाहेबांनी ओळखली होती व त्यांना माहीत होते की ही महाविकास आघाडी घराणेशाहीच पोचणार आहे, घराणेशाहीलाच उमेदवार घोषित जाहीर करणार आहेत. त्यावेळी मात्र बाळासाहेब आंबेडकरांनी शेवटी नाईलाजास्तव शेवटच्या डेडलाईननंतर त्यांनी निर्णय घ्यावा लागला. व निर्णय घेतल्यानंतर तुम्ही आता मार्ग तुमचा बदलला. आता तुमचं बोलणं बदललं. संजय राऊत 4 जागेवरून 5 जागेवर आले. आम्ही 5 जागा द्यायला तयार आहोत, पुढे 6 द्यायला तयार आहे, पण बाळासाहेब आंबेडकरांनी चर्चा करावी. हीच गोष्ट जर तुम्ही आधी त्यांना विश्वासात घेऊन जर तुम्ही चर्चेला जर सकारात्मक तुम्ही प्रतिसाद दिला असता तर बाळासाहेब आंबेडकरांनी असा निर्णय घेतला नसता. आता त्यांनी निर्णय घेतल्यानंतर मात्र तुमचं बोलणं बदललं. तर हेच खरेच मास्टर स्ट्रोक बाळासाहेब आंबेडकरांनी बरोबर टाकला आहे व तेच खरे मास्टर माइंड आहेत. वरून आता सिद्ध होत आहे की तुम्ही जर त्यांना वेळीच जर मानसन्मान दिला असता, योग्य तो जागा त्यांना दिला असता तर त्यांनी हे पाऊल उचलले नसते. अजूनही वेळ गेलेली नाही. बघा, बाळासाहेबांशी चर्चा करून आता मनोज जरांगे यांनी 30 तारखेनंतर जाहीर करणार आहे त्यांची भूमिका असं सांगितलं आहे. त्यानंतर त्याच्या आत जर तुमचा आणि वंचित बहुजन आघाडीचा संबंध झाला, जर बोलणं झालं बाळासाहेब आंबेडकरांशी, तर त्यांना जर जेवढा त्यांचा आधीचा जागेचा त्यांनी प्रस्ताव दिला होता त्यावरती जर काय त्यांच्यावरती सकारात्मक बोलणी झाली तर शक्यता आहे की बाळासाहेब आंबेडकर तुमच्यासोबत येऊ शकतात. जर तुम्ही जर योग्य तो त्यांना जागा वाटपामध्ये भागीदार दिला तर ती गोष्ट होऊ शकते. जर का तुम्ही नाही दिला तर ते भविष्यामध्ये ते विभक्त लढणार. त्यांनी तुम्हाला योग्य ती वेळ दिली होती, ते तुम्ही त्या वेळेचाच उपयोग करून घेतला नाही. तुमच्यातच मतभेद होते, तुम्ही त्यांना बदनाम करण्याचं तुम्ही कारस्थान करत होता की वंचित बहुजन आघाडी जागा वाटप होत नाही. पण ते तुमच्या अंतर्गत चर्चा होत नव्हती, तुमच्या अंतर्गत मतभेद होते. त्यामुळे तुमचा हा 4 ते 5 महिन्यानंतरसुद्धा तुमचे जागा वाटप करू शकत नाही.
तर तुम्ही भविष्यामध्ये सरकार स्थापन काय करू शकता यावरून प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. चर्चा करून मार्ग काढा. महाराष्ट्राला एक पुरोगामी संविधानवादी सरकार स्थापन करून द्या, हीच गोरगरीब जनतेची व पुरोगामीवाद्यांची मागणी आहे व ठाम विश्वास आहे की तुम्ही ही गोष्ट कराल. अनेक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बाळासाहेब आंबेडकर यांनी 2 ते 3 जागेवर काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. एक आहे ती कोल्हापूरची छत्रपती शाहू महाराजांची जागा, दुसरे आहे नागपूरमध्ये ठाकरे उमेदवार आहेत त्यांना, आणि तिसरे आहे ती शेंडगे यांना. सांगली जर लढले तर ते प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा देणार आहेत व प्रकाश शेंडगेसुद्धा अकोलामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना पाठिंबा देऊ शकतात. धन्यवाद.